तुमच्यापैकी ज्यांना कोणाला पालकाची भाजी तुरट असल्यामुळे जर आवडत नसेल तर ठेचा घालून अशा या मूग आणि पालकाच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा। आणि खरंच सांगते, यामध्ये अजिबात पालकाची चव सुद्धा येणार नाही आणि अगदी लहान बाळांपासून वयस्कर आजी आजोबा असतील अगदी सगळ्यांना या खूप जास्त आवडते। आता लवकरच शाळा सुरू होणार आहे तर चपाती बरोबर मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता, नुसतंच नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता, वरण भाताबरोबर तोंड लावणी म्हणून सुद्धा खाऊ शकता। तर प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने इथे आपण बरोबर 3 वाट्या भरून बारीक चिरून पालक घेतलेला आहे। पालकाऐवजी तुम्ही करडईची भाजी असेल, मेथीची भाजी असेल, अगदी कोणतीही पालेभाजी तुम्ही चिरून वापरू शकता। सुरुवातीला देठांसहित पालक आपण चिरून घेतला, मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून अगदी बारीक चिरून घेतला। आता ज्या वाटीने 3 वाट्या तुम्ही पालक चिरून घेतलेला होता त्याच्यानी म्हणजे 1.5 वाट्या इथे आपण मुगाच्या डाळीचं पीठ घेतलंय। ज्यांना चणा डाळीचं पीठ चालत नसेल तर सेम तसंच आपण मूग डाळीचं पीठ गिरणीवरून दळून आणायचं। आता तुम्हाला जर बेसन पीठ किंवा चणा डाळीचं पीठ याऐवजी वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता। इथे आपण एक मस्त आता ठेचा तयार करणार आहोत। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 ते 1.5 इंच आपण आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। सोबतच देठांसहित थोडीशी कोथिंबीर घेतली, म्हणजे साधारणतः अर्धा कप। इथे आपण साधारणतः चमचाभर धने घेतलेले आहे आणि अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेणार आहोत। तुमच्याकडे जर धना जिरा पूड असेल तर 1 चमचाभर तुम्ही यामध्ये वापरू शकता। अजिबात थेंबरही पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला थोडीशी जाडसर आपण याची भरड करून घेतलेली आहे। असा ठेचा जर तुम्ही या वड्यांना घातला ना तर खरंच अगदी छान चव येते। आणि तयार केलेला सगळा ठेचा आपण यामध्ये घातलेला आहे। आता जर तुम्हाला आवडत असेल तर 2 चमचे आपण यामध्ये पांढरे तीळ घेणार आहोत। पांढऱ्या तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं। आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण ते हिंग घेणार आहोत। डाळीचं पीठ वापरत असाल तर हिंग जरूर घालायचं। अगदी अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा किंवा चवीपुरतं आपण मीठ घेणार आहोत। ज्या वाटीने तुम्ही पालक आणि पीठ मोजून घेतलेलं होतं अगदी त्याच वाटीने बरोबर 3 वाट्या भरून आपण इथे साधं पाणी घेतलं। म्हणून घेतलेले सगळे जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे कसं असतं, पदार्थ चुकण्याची शक्यता तशी कमी असते। पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता परफेक्ट रेसिपी तुम्हाला तयार करता येईल। आता तुम्हाला जर डाळीचं पीठ अजिबात यामध्ये वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही थालीपीठाची भाजणी सुद्धा वापरू शकता किंवा सगळी थोडी थोडी पीठ अशी 1.5 कप भरून पीठ तुम्ही यामध्ये वापरू शकता। जर मुलांच्या डब्यासाठी करत असाल तसं हे थोडंसं पौष्टिक तुम्ही करून देऊ शकता। आता हे पीठ फार जास्त घट्ट नको किंवा फार जास्त सैलसर नको, असं हे सरसरीत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण धिरड्याचं पीठ कसं भिजवून घेतो अगदी त्याच पद्धतीने। अजिबात यामध्ये कांदा वगैरे आपण वापरलेला नाही, कारण कांद्याने कसं जर मुलांना डब्याला देत असाल तर पटकन खराब होण्याची शक्यता असते। तुम्हाला हवं असेल तर या पिठाचे तुम्ही धिरडे सुद्धा घालू शकता। तव्याला थोडंसं तेल लावून छान पातळ धिरडं घातलं आणि मुलांना दिलं तर आणखीन जास्त पौष्टिक। आता आपण असे मस्त वड्या तयार करणार आहोत। तर त्यासाठी गॅसवर एखादी कढईमध्ये फक्त चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे। याला तेल सुद्धा खूप जास्त लागत नाही। हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये सगळं हे तयार केलेलं पीठ घातलेलं आहे आणि मध्यम आचेवर साधारणतः एक 5-6 मिनिटं आपण हे चांगलं फिरवून घेणार आहोत। अगदी तळापासून ढवळत जसं तुम्ही हे शिजवत जाल ना तसं याला थोडासा घट्टसरपणा यायला सुरुवात होतो आणि हलकासा रंगसुद्धा बदलू लागतो, कारण यामध्ये आपण डाळीचं पीठ वापरलं आहे। जरी तुम्ही थालीपीठाची भाजणी वापरत असाल, घरातली सगळी थोडी थोडी पिठं घेत असाल तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे। साधारणतः एक 5-6 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त घट्ट गोळा झाल्यासारखा दिसत असेल। आता जर तुम्हाला असं वाटत असेल हे तळाला चिकटतंय तर काय करायचं, फक्त चमचाभर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, कारण यामध्ये आपण डाळीचं पीठ वापरलं होतं म्हणून कढईला थोडंसं चिकटण्याची शक्यता असते। जर गरज वाटली तरच थोडंसं तेल घालायचं। पुन्हा पण एक 2 मिनिटं चांगलं करून घेतलं। तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता। जर गरज वाटली तरच वरून तेल घालायचं। तसं हे पुन्हा आपण साधारणतः एक 2 ते 3 मिनिटं म्हणजे संपूर्ण एक 7 ते 8 मिनिटं अगदी मध्यम आचेवर आपण हे शिजवून घेतलं। जर हवं असेल तर थोडा वेळ झाकण लावून 1-2 मिनिटं मध्यम आचेवर करून घेऊ शकता, पण असंच हे छान शिजू लागतं। गॅस या स्टेजला आपण बंद केलेला आहे आणि गरम असताना पटकन एखाद्या बटर पेपरवर किंवा ताटाला थोडंसं तेल तूप लावायचं आणि त्यावर आपण काढून पटकन थापून घेणार आहोत, जेणेकरून हे पीठ पटकन घट्ट होऊ नये। आता हवं असेल तर एखादा पेला असेल त्याला थोडंसं तेल किंवा पाण्याचा हात लावायचा
आणि वड्या तुम्हाला जशा पातळ किंवा जाड लागत असेल तशा तुम्हाला थापून घ्यायचं. मी खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही, थोड्याशा मीडियम गुबगुबीत केलेल्या आहेत. असं छान थापून घेतलं की पटकन यावर ना आवडीप्रमाणे 1-2 चमचे पुन्हा पांढरे तीळ घातलेले आहेत. थोडंसं आपण इथे किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. आवडत असेल तर घाला किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा चालू शकेल. थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे. बारीक चिरून पालकसुद्धा तुम्ही यावर घालू शकता. आता तुम्हाला हवं असेल तर पंख्याखाली संपूर्ण गार करून घ्यायचं, नंतर तुकडे करून घेऊ शकता. मी काय केलं, असं हे गरम गरम असतानाच पटकन याच्या छान वड्या करून घेतल्या. म्हणजे जशा तुम्हाला आवडेल तशा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. असं जर ठेवलं ना तर या थोड्याशा घट्ट होतात. तर साधारण तशा या आपण चौकोनी छोटे छोटे आकाराचे तुकडे करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. कापण्या कशा आपण थोड्याशा तिरक्या कापतो, अगदी तशासुद्धा पाटवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. आता तुम्ही याला मुगाच्या पिठाच्या आणि पालकाच्या पाटवड्यासुद्धा म्हणू शकता, मस्त वड्यासुद्धा म्हणू शकता. गरमागरम पोळीबरोबर मुलांना खाण्यासाठी देऊ शकता. डब्यासाठी सुद्धा पोळीबरोबर छान लागतं. फ्रीजमध्ये जरी करून ठेवलं तर फक्त डब्याला देताना थोडंसं तव्याला तेल लावून थोडंसं भाजून क्रिस्पी करून मस्त गरमागरम तुम्ही मुलांना पोळीबरोबर देऊ शकता. वरण भाताबरोबर, खिचडी भाताबरोबर तोंड लावणीसाठी सुद्धा अगदी मस्त लागतं. तशा या वड्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. कशा झाल्यात कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.